सरिता, काय गो, काय झाला? विचारतास तुम्ही, पण मी सांगून काय होणार काय? आणि या घरात बाल माणसाच्या शब्दा काय किंमत असा? नुसता राबायचा आणि जा काय दिसत ना तर सहन करायचा. लोकाच्या पोरीक नांदव काढलास, पण तिच्या शब्दा काय किंमत असा? माझा जाऊ दे, छायाताई तर तुमची लेक असा, तिचं कोणी विचार केलास? गो, सगळा कळता माका. कळता ना? मग घेवा. अगो, ह्या काय? जाळून टाका छायाताई का. अगो, काय बोलतोस तू? ह्या छायाताई कशी असलो ना तर या घरची लेक असतात. त्यांच्या आयुष्याचा असं तडकाफडकी निर्णय घेतलो जाता. त्यांच्याबद्दल कोणच विचार करत नाही. त्याचं जगून तरी काय उपयोग? हो, छायान काय केल्यान तर कळला ना तुका? माहिती आहे माका, पण अण्णांनी बघितलेलो पोरगो छायाताईंका सुखात ठेवत का नाही कसं कळतला? कोण तो पोरगो, कैसलो? आणि एवढा जड झाला ना तुमका पोरग्या, तर मग गळ्यात नख लावून मारून कित्याक नाही टाकलास ते का? अगो, काय बोलतोस तू? ह्या आय मी पाया पडते तुमच्या. छायाताईंमगडाचा होता ना तर थांबवा. त्यांच्या आयुष्याचा प्रश्न असा. हो, हे ऐकणारातले होत काय? म्हणून हसत हसत त्यांचं लगीन लावून टाकायचं. आपल्याकडे दुसरा पर्याय हा काय? आपण जशी तोंडा पाडून बसलो तर कसा होतला? मका कळता तुका नंदेची काळजी असा, पण छायाने ह्या लगीन नाही केल्यांना तर बाप जीव घेत त्याचा. तसंही मनाविरुद्ध लगीन करून जीवच जाणार त्यांचं. हो, असा अभद्र बोला नको गो बाय. तू तसा विचार करूक लागलस तर मी काय करायचा? ह्या बघ, जा होता ना तर सगळा नीट होऊन दे असा म्हणान करत राहायचा. लग्न साधा असान दे, नाहीतर डाम डौलाचा, पण जे विधी करूक होयेत ते करूकच होयेत ना. ह्या बघ, तू रुखवताचा करूक लाग, मी येलय. हा, किती खांब कापूचं? दोन. पांडू काय करतोस? नाही, दत्तभाऊनी सांगितल्यानी खांब कापूचं दोन. खायचे खांब कापूक सांगितले नी? हे अरे दत्ता खुळवलो की तू? हे खांब कोण कापता? नाही, दत्तभाऊनी सांगितलेला खांब कापूचं दोन. ह्या बघ, माका आधी सांग, कशासाठी वयत खांब? मांडवा बाहेर लाव. अरे मग ते केळीचे खांब असतले. ठेव ती करवट, ठेव ठेव. आई रागवली नाही रे, रागवले नाही, पण असं करू नको रे. ह्यांका कळला तर आरडतील ते. आधीच काय होता माहित हा ना, निस्ती इटंबना चालली. हा घरात लगीन कार्य हा, पण दुःखाची सावट असा, कशातच मन लागणार नाही. चहायचो चेहरो बघवणार नाही रे. जाऊ दे, तू का सांगून तू काय करतलस? तू बिचारो बापडो ऐकतलस, बघतलस, हसतलस आणि झाला गेला विसारतलस. पण नशीबवान असच रे तू, सगळा विसारतस. अरे मनात ठेवून किती त्रास होता ना तर तुका माहित नाही. म्हणा तू कायम हसत राहतस, असोच हसत राहू. हा, बरं माका सांग, आता काय करशील तू? माका काय माहित. जा आणि केळीचे खांब घेऊन ये कापून आणशीत ना? हे काम नाही, केळीचे काम. केळीचे काम दोन. दोन 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 हाड. रे बाबा, करवत काय घेऊन चाललास? नाही, मी कापतोय काम. नाही, शाळेतही जाणार ना? आता लगीन हो
त्याच्या घराकडे जात तरी ती. नाही त्याताई उचलून नेणार. काय हा त्याताई उचलून नेणार. कोण? अरे काय बोलतोस तू? तो 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 नेणार तो. कोण? विसरलंय. कल्याणा तयारी. पांडू घाबरव, आयो बोला नको. जा केळीचे खांब घेऊन ये. जा. उचलून येणार. त्याताई येणार. त्याताई काय विचारतोय? उचलून येणार. वय चालली आहे तयारी. ह्या काय माधवा, खय चाललंस? माधवा, काय विचारते मी? छाया, लग्न झाल्यावर नीट राहा. हा हे बघ, आयुष्यात तुला खूप अडचणी येतील, अडथळे येतील, दुःख वाटायला येतील, पण तू घाबरून जाऊ नकोस, खचून जाऊ नकोस अजिबात. सामोरी जा. सगळे तुला सांगतील सगळं विसरून जा. पण मला ठाऊक आहे, ते विसरणं इतकं सोपं नाहीये. त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. हे छाया, ऐकशील ना माझं एवढं? माका फक्त एवढाच सांग, तू खय जातस? छाया, मी परत चाललोय. माका एकट्याक सोडून? छाया, सोबत राहूनही काहीच करू शकत नाहीये मी. आणि हे जे काहीच करू न शकणं आहे ना, अधिक त्रासदायक असतं ग. माधवा, नको जावणार रे. छाया, नको अडवूस मला. हे बघ, तुला आहेरात काय पाहिजे सांग. हा, काय मागून घेऊ? माका कायच नकोसं वाटतं. थांब. हे बघ, हे बघ, हा घे मोबाईल, घे. तुला हवा होता ना, घे. काय करू हे तो घेऊन? कोणाशी बोलू? येतो मी. तुला आशीर्वाद द्यावा इतका मी मोठा नाहीये, पण यापुढे तुझं सगळं चांगलं व्हावं अशीच इच्छा करतो. हा, निघतस? हो, वडलोपार्जित घरावरचो हक्क सांगत होतस. तो कायमचा असेलच, पण हक्काने या घरात यावं असे 4 सुखाचे क्षण मात्र या घरात नाही. मागच्या वेळेस घरातून बाहेर पडताना दडान बाहेर पडलं होतस. दुर्दैवाने ता बघूक मिळाला नाही. आज बघतय. निघ. मागच्या वेळी सुद्धा मी स्वतःच्या मर्जीनेच बाहेर पडलो होतो, आणि ह्यावेळी सुद्धा स्वतःच्या मर्जीनेच बाहेर पडेन. सुदैवाने मला इथून आता कोणी धक्के मारून बाहेर काढू शकत नाही. मुंबईत जाऊन लई शिकलेलो दिसतस, पण बोका शिकला म्हणजे शिंगा फुटत नाही. खरं आहे तुमचं,
नुसती पुस्तकं वाचून कोणालाही शिकता येत नाही. माणूस आपल्या अनुभवातून शिकतो. मी शिकलो ते माझ्या पायावर उभं राहिला. पण दुःख हे आहे की ते शिकणं मी माझ्या माणसांना शिकवू शकलो नाही. ती अजूनही ह्या घरात अन्याय सहन करत राहतील, तुमचे नियम पाळत राहतील, तुमची स्वतःची मतं लादून घेऊन मान्य करत राहतील. त्यांनाही जगण्याचा हक्क आहे. कोणी किती जगायचं तर मी ठरवीन. कुणाकुणाचं जगणं ठरवणार आहात तुम्ही? या संसारात आहे तर क्षणाक्षणाला पुढंच जगत होती. ती कधी जगताना मी बघितलंच नाही. दत्ता तर काम करून करून गड्यासारखा झालाय. त्याचं जगणं तो जगायलाच विसरला. अभिरामाचं बालपण बोर्डिंगला पाठवून तुम्ही संपवूनच टाकलं. राहता राहिली छाया. ती बिनधास्त होती, तिच्या मर्जीनं जगायची, तिला हवं ते करायची. पण आज ती तरी कुठे जगते? सगळ्यांना मारून टाकलं तुम्ही. हो, सगळ्यांना मारून टाकलं तुम्ही. एक या घरात एक क्षण थांबू नको. छायाची तयारी करून घ्या. राजगिया, माका सांग, तुझा माझ्यावर किती प्रेम असा? समुद्र एवढा. शी, हे जर काय मासे गरोक जावचे असत की काय? मग हे आभाळा एवढा. काय जास्त झाला? होय. मग हे तू सांग ना. तुझं माझ्यावर प्रेम असा ना? होय तर माझा एक काम करशील? या, तू फक्त सांग. केलाय म्हणून समज. हो हो, मी आहे ना. हो हो, कागदपत्राचं सगळं बघतो मी. हो हो हो, व्यवहाराचं पण बघू, रस्त्याचं काम दाखवू. हा,
हॅलो, मी करतो नंतर फोन. हां, दारात लक्ष्मी येते आहे, नंतर मी करतो फोन. नाही अरे अण्णा, ठीक आहे. तुम्ही पडत असाल तर सांग, पण मी सांगेन तर काम होक वया. छायाचं लगीन हा कोणता वेगनं येऊक नको. ता कसा अडवायचा ता तू बघ. की त्याची किंमत याचा नीट वापर कर. माझ्या इब्रतीचा प्रश्न हा. अरे छाया माझी पण मुलगीच आहे. तुझी इब्रत ती माझी इब्रत. अगदी योग्य वापर करतो मी. छायाचं लगीन जबरदस्तीने लावून देते. काय गडबड होऊक नको. माझ्यावर एवढा तरी विश्वास ठेवू शकतोस ना तू? त्याच विश्वासाने गेलंय. बघ काय तर. लक्ष्मी लक्ष्मी, अगं ऐकलंस का? लक्ष्मी आली आहे घरी. सरिता, या काम करशील माझा? काय झालं? यो दागिन्यांचा डबो छायाच्या लग्नासाठी बाजू काढून ठेवलेलं आहे मी, पण ते का सांगूक नाही तर रोज घालून मिरवला असताना त्याच्यावरसून वाद केले असते. पण सासरी जाताना पोरीच्या अंगावर माहेरचे दागिने व्हायत ना. आये त्यांका कसलीच हौसमौज रवली नसतली. म्हणूनच म्हणते तू नेऊन देते का? आये मी वय व ता समोर इला ना की माझा धीरच खसता. ते का असं कधी बघितलेलं नाही ना गोम्या झालेला. ते का नाही मी सावरू शकणे. एवढा काम कर माझा. आणखीन त्याने काय मागितलं ना तर देतो म्हणून सांगा. त्याच्या लग्नात ह्या करीन ता करीन असा सगळा ठरवलेला होता. पण अशा पद्धतीने लग्न होता. आता कसली हौस मौज. जेवढा होईल तेवढा करायचा. हे दागिने नेऊन ते कधी. आणि हा बघ त्याची अवस्था तुका माहित हा ना. ता काय उलट सुलट बोलला ना तर लक्ष देऊ नका. खैसून पण माझा चेडू सुखात रवान दे. आनंदान सासरी जाऊ दे. हा छायाताईनू, ताईनू या बघा. छायाताईनू का गेले हो? छायाताईनू आये. आये छायाताई. काय गो काय म्हणता? छायाताई खोलीत नाही होत. होय गेलो ते. गो गो चल. अशी कशी गेली? छाया गो छाया छाया गो छाया छाया काय गेला? काय झालं सरिता? अहो आईने मग दागिन्याचा डबो घेऊन पाठवला नी, पण छायाताई खोलीतच नाही होत. असं काहीतरी घरात. छायाताई. छायाताई. पांडू, छाया बघितलंस काय? नाही. काय गेला माझा पोर? मी सांगितलेले ना उचलून नेणार. नेल्यान त्यांना छायाताई उचलून नेल्यान उचलून.